5 मिनिटं तुमच्याकडे मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. शब्दांनी जखमही करता येते आणि फुंकरही घालता येते. म्हणूनच उच्चार करण्याआधी विचार करावा, म्हणजे योग्य तेच साधता येते. विचारून बोले विवंचून चाले, तयाचे निसंतप्ततेही निवाले. बरे शोधल्या वीण बोलो नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आपण समोरच्याचं मन दुखावेल असं कधीही बोलू नये. हो, पण समोरच्याला दुखवायचं नाही म्हणून त्याचं वाटेल तसं वागणं सहन करायचं, त्याच्या चुका मान्य करायच्या असा त्याचा अर्थ नाही. रामदास स्वामी म्हणतात, आपल्याला जे काही सांगायचंय ते चांगल्या शब्दात आणि चांगल्या सुरात सांगावं. हा, कळलं मला. हा, म्हणजे काही वेळा बघतो ना आपण रस्त्यामध्ये मुलांनी बसकण मारलेली असते आणि मला गाडी, मला बाहुली असा हट्ट ते करत असतात. आणि त्यावेळेला त्यांच्या बरोबरचे जे पालक असतात ते त्यांना मारत असतात. घरी आहेत ना एवढी खेळणी, मग कशाला हट्ट करतोयस वगैरे वगैरे. पण असं मारल्यामुळे दुसऱ्या दिवशी ते मूल हट्ट करत नाही का? करतच. संस्कार ही काही 2 मिनिट्स नूडल्स सारखी गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी वेळ काढावा लागतो. कधी गप्पांमधून, कधी आपल्या वागणुकीतून मुलांवरती संस्कार करायचे असतात. हे ज्यांना जमतं ना ते खरे जागरूक पालक, असं रामदास स्वामी कुठेतरी सुचवतायत असं मला वाटतं. एकदा ना मी बाहुलीसाठी हट्ट धरला होता. मग आईने मला समजावलं की गरीब मुलं कशी राहतात, त्यांना गरजेच्या गोष्टी सुद्धा कशा मिळत नाही. मग मला ते पटलं आणि नंतर तिने मला बाहुली सुद्धा घेऊन दिली. त्याच्यानंतर मी कुठल्याही गोष्टीचा कधीही हट्ट केला नाही. विचारून बोले म्हणजे काय? काही वेळेला मुलं प्रश्न विचारतात, त्याची उत्तर आपल्याला माहिती नसतात. तर प्रामाणिकपणे कबूल करायला हरकत नाही शिक्षकांनी आणि पालकांनी की मला माहिती नाहीये, मी माहिती मिळवतो आणि तुला सांगतो. आणि तशी ती माहिती मिळवायची आणि सांगायचं. त्याच्यामुळे काय होतं, मुलांबरोबर आपण हे शिकतो नाही का? हे किती छान सांगितलं. रामदास स्वामी हे सुद्धा आवर्जून सांगतायत की दुसऱ्यांना काही सांगण्याच्या अगोदर आधी स्वतः तसं वागण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मुलांना सांगायचं खेळणी खूप झाली, अजिबात खेळणी घेऊन देणार नाहीये, आणि स्वतः मात्र कपाट भरभरून कपडे असताना ऑनलाईन खरेदी करत सुटायचं. मुलं हे बघत असतात बरं का. मुलगा हल्ली खूप पितो अशी काळजी एक आई माझ्याकडे व्यक्त करत होती आणि त्याच वेळेला टेन्शन रिलीज करण्यासाठी स्वतःचा क्लास भरत होती. दारू फॅशन म्हणून प्या, टेन्शन म्हणून प्या, किंवा सगळेजण पितात आपणच नाही प्यायलो तर मागासलेले वाटू असं म्हणून प्या. शरीराची हानी ती करणारच. आणि हे माहिती असून सुद्धा मुलांना ना आम्ही अगदी मित्रासारखं वागवतो असं म्हणत त्यांचा पहिला ग्लास जर पालक भरत असतील तर मुलांच्या व्यसनाधीनतेलाही पालकच जबाबदार नाहीत का? तयाचे निसंतप्ततेही निवाले. साधी गोष्ट आहे, एखादं लहान मूल पडलं तर आपण त्याला रागवायला लागलो, मारायला लागलो तर ते शांत होईल का? रडायला लागेल ना आणखीन. त्याच्याऐवजी आपण जर त्याला उचलून घेतलं, आला म्हणतो, कोला म्हणतो, छू असं म्हटलं, गाणी म्हटली, गोष्टी सांगितल्या, दुसरीकडे लक्ष वेधून घेतलं तर ते शांत होईल ना. मोठ्या माणसांचे तसंच असतं. जेव्हा एखादा माणूस संतापलेला असतो कुठल्या तरी कारणाने, तेव्हा त्याला पहिल्यांदा शांत करावं आपल्या शब्दांनी, त्याला अजून चिडवू नये असं रामदास स्वामी म्हणतात. 2 मैत्रिणींची भांडणं झाली ना तर मी सुद्धा तेच करते. बरे शोधल्या वीण बोलू नको हो. प्रत्येकातलं बरं शोधा आणि बरोबर बोला असं रामदास स्वामी सांगतात. कोशाच्या खाणीत सर्वांना कोळसाच दिसतो, पण एक रत्नपारखीच असतो जो त्यातून हिरा शोधून काढतो. त्याला पैलू पाडतो. पानिपत मधला नवदीप कमी उंचीचा म्हणून त्याला सर्व म्हणायचे, याला काय आता सर्कशीतच पाठवा. नवदीपला आधी त्याच्या वडिलांनी स्वतःसारखं कुस्तीपटू बनवायचा प्रयत्न केला, पण त्याच्या पाठीला दुखापत झाली. तरी पण त्या दोघांनी हार नाही मानली. त्यानंतर त्यांनी भालाफेकचं प्रशिक्षण घेतलं. पॅरा ऑलिम्पिक मध्ये त्यांनी भारतासाठी सुवर्णपदक जिंकून आणलं. जनी चालणी शुद्ध नेमस्त राहो. नियमितपणे, सातत्यानं, शुद्ध विचारांनी, चांगल्या विचारांनी लोकांसाठी, समाजहितासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आणि माणसं सुद्धा आहेत. नागपूरमधील स्वीकार ही संस्था मतिमंद ऑटिस्टिक मुलांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. या संस्थेतील प्रतीक मोपकरनी विशेष मुलांचं जे ऑलिम्पिक होतं त्यात टेबल टेनिस खेळामध्ये सुवर्णपदक जिंकलं. देवांशी जोशी, तिला तिच्या उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला आहे. माझी मुलगी प्राजक्ता लपालकर गतिमंद आहे. तुम्ही जी जागतिक स्तरावरील मनाच्या श्लोकांची स्पर्धा घेतली होती त्यात तिने सहभाग घेतला होता. तसंच तिची मैत्रीण वेदा टोकेकर हिने पण यात सहभाग घेतला. आम्हा पालकांना आणि मुलांना खूप खूप आनंद झाला तेव्हा तुम्ही त्यांचे व्हिडिओ YouTubeवर अपलोड केले.
तुमच्या या चांगल्या कार्याला खूप खूप यश मिळो हीच सदिच्छा. कसं आहे ना, तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत. त्याच्यामुळे मनाच्या श्लोकांचा अर्थ सोप्या शब्दात साधी साधी उदाहरणं देत सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची ऊर्जा मला मिळते. अर्थात व्हिडिओ बनवण्याचं काम मी करू शकते, त्याच्या प्रसाराचं काम करण्यासाठी मला तुमची गरज आहे, कारण एकटीनं करण्याचं हे कामच नाहीये. त्यामुळे तुम्ही सगळ्यांना या लिंक्स पाठवू शकता, चॅनल सबस्क्राईब करायला सांगू शकता. त्याच्यामुळे सहजतेनं कधीही विनामूल्य आणि कितीही वेळा हे व्हिडिओज सगळ्यांना बघता येतील. वैचारिक प्रदूषण खूप होत आहे असं सगळेच जण म्हणतात ना, मग ते दूर करण्याचं काम आपण सगळे मिळून करूया. शुद्ध विचारांचा प्रसार करूया. इतना तो हम कर ही सकते हैं. जय जय रघुवीर समर्थ.